नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण ईडीपी एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम याच्याबद्दल थोडीशी शॉर्टकटमध्ये किंवा त्याच्या रिलेटेड जे काही टॉपिक आहेत त्याची माहिती घेणार आहोत. तर बघा, सगळ्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर आपले चॅनल वरील व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण लेक्चरला सुरुवात करू. आता बघा, पहिले काय ईडीपी म्हणजे काय, साधं आपण समजून घेऊ. An entrepreneurship development program is a training initiative that develops the skill, mindset and knowledge needed to become the successful एंटरप्रेनरशिप. म्हणजे एखादा सक्सेसफुल एंटरप्रेनर व्हायचं असेल किंवा उद्योजक व्हायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल की त्याला ट्रेनिंग इनिशिएटिव्ह, एक ट्रेनिंग प्रोग्राम असा द्यावा लागेल की त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप झालं पाहिजे. नुसतं स्किल का तर नाही, त्याचा माइंडसेट सुद्धा झाला पाहिजे आणि त्याला तेवढ्या त्या लेवलचं नॉलेज येणं जेणेकरून की तो एक सक्सेसफुल एंटरप्रेनर होऊ शकेल, तर त्याला आपण ईडीपी असं म्हणतो. आता त्याच्यामध्ये एकदम फेमस थेरी या जोसेफ सुम्पीटर यांची आहे. जोसेफ सुम्पीटर इनोव्हेशन थेरी रिलेटेड टू एंटरप्रेन्योरशिप. अकॉर्डिंग टू सुम्पीटर, एंटरप्रेनरशिप इज अ क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्व इनोव्हेशन सच ॲज, कोणकोणते इनोव्हेशन असतात, न्यू प्रोडक्ट असेल, न्यू प्रोडक्शन मेथड असू द्या, न्यू मार्केट असू द्या, न्यू सोर्सेस ऑफ रॉ मटेरियल आणि न्यू इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन. आता फक्त हे सगळं काही आठवलं नाही तरी चालेल, तर फक्त तुम्हाला इनोव्हेशन थेरी रिलेटेड टू एंटरप्रेनरशिप कोणाची आहे, तर जोसेफ सुम्पीटर एवढं जरी माहित असलं तरी सफिशियंट आहे. जास्त काही त्याच्यामध्ये जास्त डोकं लढून काही उपयोग नाही. थोडं याला क्लिअर करतो मी. नंतर फॉर्म्स ऑफ एंटरप्रेनरशिप कोणकोणते असतात. द थ्री मेन फॉर्म्स ऑफ एंटरप्राइजेस आर. एक असते सोल. सोल म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल किंवा एकटा. अ बिझनेस ओन बाय मॅनेज, बिझनेस ओन अँड मॅनेज बाय वन पर्सन, म्हणजे एकटाच तो सगळा मॅनेज करते आणि त्याची जबाबदारी, त्याची मालकी सुद्धा एकट्याकडेच असणे, तर त्याला आपण सोल प्रोप्रायटरशिप म्हणतो. पार्टनरशिप म्हणजे काय, बिझनेस ओन अँड मॅनेज बाय टू ऑर मोर पर्सन, दोन किंवा अधिक जास्त लोक येऊन जर तो बिझनेस चालू करत असतील आणि मॅनेज करत असतील आणि दोघांकडेच त्याचा हक्क असेल तर त्याला आपण पार्टनरशिप असं म्हणतो. कोऑपरेटिव्ह एंटरप्राइजेस म्हणजे काय, बिझनेस ओन अँड मॅनेज बाय ग्रुप ऑफ द पीपल फॉर म्युच्युअल बेनिफिट अँड द सर्व्हिसेस. म्हणजेच काय की एक ग्रुप असेल आणि ते काय करेल, त्याच्याकडे मालकी असेल आणि मॅनेज सुद्धा ग्रुपच करत असेल आणि त्याचा बेनिफिट सुद्धा सारख्याच प्रमाणात वाटून घेत असतील तर त्याला आपण कोऑपरेटिव्ह एंटरप्राइजेस असं म्हणतो. नंतर सिक्स सी दॅट मोटिवेट एंटरप्रेन्युअर्स. जगाला कोणते साहसी मोटिवेट करतात, तर ते साहसी म्हणजे पहिला असते चेंज आहे, दुसरा चॅलेंज आहे, क्रिएटिव्हिटी आहे, कंट्रोल आहे, क्युरियासिटी आणि कॅश. हे साहसी आवश्यक आहेत. आता याच्यावर आला तर क्वेश्चन येऊ शकतो की एखादा वेगळंच काय तरी दिसेल. पहिले काय, चेंज आवश्यक आहे, चॅलेंज तर घ्यावंच लागते, त्याशिवाय हे नाही. नंतर क्रिएटिव्हिटी म्हणजे काय की इनोव्हेशन त्याच्यामध्ये असलं पाहिजे, कंट्रोल, क्युरिओसिटी जिज्ञासा आणि कॅश सुद्धा लागते. ते साहसी म्हणजे एक्झामच्या दृष्टिकोनातून थोडेसे महत्वाचे वाटतात. नंतर 3 इयर्स सायकल ऑफ एंटरप्रेनरशिप. पहिलं ते सपोर्ट, स्टिम्युलेट आणि सस्टेन, हे 3 इयर्स सायकल ज्याला म्हणतो आपण. प्रोव्हाइड हेल्प सच ॲज ट्रेनिंग, फायनान्स, मेंटरिंग अँड पॉलिसीज टू स्टार्ट द बिझनेस. म्हणजे त्याला सपोर्ट करणाऱ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे ट्रेनिंग असेल, फायनान्स असेल, मेंटरिंग किंवा पॉलिसी, या सगळ्या गोष्टी सपोर्ट करणाऱ्या. स्टिम्युलेट म्हणजे काय, त्याला प्रेरणा किंवा एनकरेजमेंट. एनकरेजिंग द एंटरप्रिनरशिप बाय क्रिएटिंग इनोव्हेशन अपॉर्च्युनिटीज अँड इनोव्हेशन एन्व्हायरमेंट. तरच इनोव्हेटिव्ह एन्व्हायरमेंट असेल तरच त्याला प्रोत्साहन किंवा एनकरेजमेंट मिळेल ना. तर ते झालं आपलं स्टिम्युलेट. नंतर सस्टेन. सस्टेन म्हणजे काय, लॉंग टर्म टिकणे तो. इन्शुरिंग लॉंग टर्म सर्व्हायवल अँड ग्रोथ ऑफ द बिझनेस थ्रू द कंटिन्युअस सपोर्ट अँड इम्प्रुव्हमेंट. नाहीतर बिझनेस चालू केला 2-4 महिन्यातच त्याचा बट्ट्याबोट झाला तर त्याला आपण सस्टेन म्हणत नाही. नंतर काही महत्वाचे इन्स्टिट्यूट, IMP इन्स्टिट्यूट रिगार्डिंग द एंटरप्रेनरशिप. त्याच्यामधली पहिली आहे EDII. त्याला आपण म्हणतो द एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. स्थापना आहे 83 ला. हेडक्वार्टर मुख्यालय अहमदाबादला आहे. ऑटोनॉमस नॉन प्रॉफिट इन्स्टिट्यूट आहे. सपोर्टेड बाय बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूट लाईक SBI, IDBI, ICI, IFCI.
कोणत्या मंत्रालयाअंतर्गत आहे? MSD म्हणजेच काय, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. आता द इन्स्टिट्यूट ऑफर द मास्टर डिग्री प्रोग्राम इन एंटरप्रेन्योरशिप, फेलोशिप प्रोग्राम अँड नंबर ऑफ एंटरप्रेन्योरशिप ट्रेनिंग प्रोग्राम. म्हणजे हे एंटरप्रेन्योरशिपलाच प्रोत्साहन करण्यासाठी EDII स्थापना 83 ला अहमदाबादला आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तर बाकीच्या गोष्टी आपल्याला सहज समजेल. नंतर नाईसबर्ड, NIESBUD, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेन्योरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट, हे सुद्धा याचं ज्ञान 83 आहे बघा, हे 83, आणि याचं सुद्धा एस्टॅब्लिशमेंट इयर 83 आहे. आणि नाईसबर्ड आणि नोएडा, सहज लक्षात येतं ना, नाईसबर्ड आणि नोएडा. नंतर मिनिस्ट्री कोणत्या अंतर्गत आहे? MSD. नंतर मेन ऑब्जेक्टिव्ह काय? प्रमोट द एंटरप्रेन्योरशिप अक्रॉस द कंट्री, ट्रेन द पोटेन्शियल एंटरप्रेन्योर्स टू स्टार्ट देअर ओन बिझनेस, आणि सपोर्ट MSCME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज. म्हणजे हे दोन्ही गोष्टी जे काय EDII आणि नाईसबर्ड या दोन्ही संस्था कशाला? एंटरप्रेन्योरशिपला प्रोत्साहन करण्यासाठी दोन्ही संस्था आहेत. दोघांची स्थापना 83 ला झाली. EDII ही अहमदाबादला आहे आणि नाईसबर्ड ही नोएडामध्ये आहे. नंतरचा पॉईंट, वर्कप्लेस सेफ्टी. Workplace safety means protecting employee from accident, injuries and health hazards while performing their work. म्हणजे जॉब करत असताना त्यांना धोक्यापासून किंवा डेंजरस धोक्यापासून प्रोटेक्ट करणे, म्हणजे ते ऍक्सिडेंट असू द्या, इंजुरीज असू द्या किंवा हेल्थ हॅझार्ड, त्याच्यापासून प्रोटेक्ट करणे, त्याला वर्कप्लेस सेफ्टी म्हणतो आपण. इट इन्व्हॉल्व्स फॉलोइंग सेफ्टी रूल्स, युझिंग प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट अँड मेंटेनिंग द सेफ वर्किंग एन्व्हायरमेंट. आता कॉमन हॅझार्ड्स कोणते असतात? फिजिकल हॅझार्ड, मशिनरी असू द्या, नॉईज किंवा हीट. नंतर केमिकल हॅझार्ड, एक्सपोजर हार्मफुल केमिकल ऑर गॅसेस. इलेक्ट्रिकल हॅझार्ड सुद्धा असते, इलेक्ट्रिकल शॉक, फॉल्टी वायरिंग. बायोलॉजिकल हॅझार्ड, बॅक्टेरिया, व्हायरसेस. एर्गोनॉमिक्स म्हणजे काय? पुअर पोस्चर, रेपिटेटिव्ह. आता हा एर्गॉनिक सारखा शब्द ते थोडासा कन्फ्युज करतो. एर्गॉनिक मीन्स डिझायनिंग टूल्स, इक्विपमेंट अँड वर्कप्लेस अकॉर्डिंग टू ह्युमन कम्फर्ट, सेफ्टी अँड इफिशियन्सी. म्हणजे टूल्स, इक्विपमेंट किंवा वर्कप्लेस अशी असली पाहिजे की माणसासाठी ते कम्फर्ट आणि सेफ्टी असली पाहिजे, तर त्याला आपण एर्गॉनॉमिक्स म्हणतो. जर ते व्यवस्थित जर नसेल तर मग काय होते, जसं चेअर व्यवस्थित नसल्या तरी पाठीचे त्रास, किंवा एखादा इन्स्ट्रुमेंट जर नसला तर हात दुखतात व्यवस्थित असं. नंतरचं फायर प्रोटेक्शन. आता बघा, फायर प्रोटेक्शन इन्क्लूड्स प्रिव्हेंटिंग फायर, डिटेक्टिंग फायर अर्ली अँड युझिंग द इक्विपमेंट टू कंट्रोल ऑर एक्सटिंग्विश द फायर टू प्रोटेक्ट लाईफ अँड प्रॉपर्टी. म्हणजे हे सगळ्या गोष्टी, फायर डिटेक्ट झाली पाहिजे, फायर प्रिव्हेंट झाली पाहिजे, आणि ती कंट्रोल सुद्धा झाली पाहिजे, तर त्याला आपण फायर प्रोटेक्शन म्हणतो. टाइप्स ऑफ फायर कोणकोणते असतात? आता बघा, क्लास ए मध्ये काय? जनरली सॉलिड मटेरियल्स आहेत, त्याच्यामध्ये असतं लाकूड, पेपर, फॅब्रिक, सम प्लॅस्टिक. म्हणजे हे सगळ्या सॉलिड गोष्टी याच्यामध्ये. नंतर क्लास बी. बी वरून मी असं बियर म्हणजेच काय? अल्कोहोल वगैरे असतात ना. फायर्स इन्व्हॉल्विंग फ्लेमेबल लिक्विड ऑर गॅसेस फॉर बियर, अल्कोहोल, इथेन, गॅसोलिन आणि ग्रीस. नंतर क्लास सी म्हणजे सर्किट, असं लक्षात ठेवत असतो मी. फायर्स कॉज बाय इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ऑर वायरिंग. इलेक्ट्रिकल इक्विपमेंट म्हणजे काय? रिलेटेड टू सर्किट, वायरिंग हेच असते ना. नंतर एक्झाम्पल, अप्लायन्सेस, इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट, इलेक्ट्रिकल वायरिंग. क्लास डी मध्ये फायर इन्व्हॉल्विंग कॉम्बिस्टिबल मेटल्स, म्हणजे कोणकोणते? सोडियम, टिटॅनियम, झिर्कोनियम, मॅग्नेशियम. नंतर आता क्लास के म्हणजे काय? किचन लक्षात ठेवत असतो. फायर्स इन्व्हॉल्विंग कुकिंग ऑइल्स ऑर द फॅट्स, ग्रीस ऑइल ऑर ऑइल यूज इन कुकिंग. तर हे सहज गोष्टी सहज लक्षात आपल्याला राहतात. नंतर फायर ट्रँगल. Fire triangle is the model that explains the three essential elements required for fire to start and कंटिन्यू burning. ट्रायंगल म्हणजे तीन गोष्टी ना, मग त्याच्यामध्ये तीन इसेन्शियल गोष्टी कोणत्या? हीट असते आवश्यक, ऑक्सिजन आणि फ्युएल. म्हणजे का? ट्रिक्स मी लक्षात ठेवत असतो की फायर साठी फ्युएल शिवाय फायर होत नाही. म्हणजे एच म्हणजे काय? हीट, ओ म्हणजे ऑक्सिजन, आणि म्हणजे फ्युएल. आता टेट्राहेड्रॉन. आता पहिल्या ट्रायंगल होता म्हणजे तीन गोष्टी येतात. टेट्राहेड्रॉन मध्ये चार गोष्टी येतील, त्या कोणत्या? हीट आहे, ऑक्सिजन आहे, फ्युएल. म्हणजे तीन गोष्टी याच्या फायर ट्रायंगल मधल्या तीन कॉमन, प्लस चौथी कोणती आहे? केमिकल चेन रिएक्शन. ही चार गोष्टी येत असतील तर त्याला आपण म्हणलं फायर टेट्राहेड्रॉन. टेट्रा म्हणजे काय? चार गोष्टी. पहिले ट्रायंगल म्हणजे काय? तीन गोष्टी. तीन मध्ये कोणत्या कोणत्या होत्या? हीट, ऑक्सिजन आणि फ्युएल. आता टेट्राहेड्रॉन मध्ये चार गोष्टी येतात, त्यातल्या पहिल्या तीन कॉमन आहेत. कशामधल्या? फायर ट्रायंगल मधल्या हीट, ऑक्सिजन, फ्युएल. आणि चौथी एक ऍड झाली, केमिकल चेन रिएक्शन.
द मेन कंटेंट्स ऑफ फायर एक्सटिंग्विशर इन डिसेंडिंग ऑर्डर. आता एक्सटिंग्विश म्हणजे काय? हा शब्द बघा, एक्सटिंग्विश म्हणजे काय? टू पुट आउट, विझवणे किंवा स्टॉप समथिंग स्पेली फायर ऑर लाईट. म्हणजे अग्नी किंवा लाईट जर विझवणे तर त्याला आपण एक्सटिंग्विश असं म्हणतो. मग आता फायर एक्सटिंग्विशरचे कोणकोणते महत्वाचे घटक डिसेंडिंग ऑर्डर मध्ये? वॉटर असते, फोम असते, ड्राय केमिकल पावडर, CO2 कार्बन डायऑक्साईड असते आणि वेट केमिकल. नंतर त्याच्यामध्ये दोन टेस्ट असतात, पास आणि रेस्ट टेक्निक. कशी असते पास टेक्निक म्हणजे काय? पुल, एम, स्पीच आणि स्वीप मेथड टू ऑपरेट फायर एक्सटिंग्विशर. नंतर एक रेस्ट टेक्निक असते, रेस्क्यू, अलार्म, कन्फाईन अँड एक्सटिंग्विश स्टेप टू फॉलो ड्युरिंग द फायर इमर्जन्सी. फायर इमर्जन्सीच्या काळात ही रेस्ट टेस्ट असते आणि फायर ऑपरेट करण्याच्या काळात किंवा ऑपरेट द फायर एक्सटिंग्विश याच्या दरम्यान पास टेस्ट असते. हे दोन लक्षात ठेवा, पास आणि रेस्ट टेस्ट. नंतर इम्पॉर्टंट नोट, अँब्रोस गॉडफ्री 1723 पॅटेंटेड द फर्स्ट रेकॉर्डेड फायर एक्सटिंग्विशर. नंतर जॉर्ज विलियम मॅनबाय किंवा मॅनबी वाचा तुम्हाला जसं वाटते तसं, इन्व्हेंटेड द फर्स्ट मॉडर्न पोर्टेबल फायर एक्सटिंग्विशर. हे दोन नावं निदान अँब्रोस गॉडफ्री हे जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. चुकून आला प्रश्न तर बाबा पहिलं फायर एक्सटिंग्विशर कोण पेटेंट केलं किंवा काय, तर हे नाव फक्त नजरी खालून घ्या, बरोबर ऑप्शन आपल्याला आठवते. नंतर द फर्स्ट मॉडर्न फायर एक्सटिंग्विशर इन इंडिया वॉज इन्स्टॉल इन 1887 ॲट व्हिक्टोरिया टर्मिनस मुंबई. नंतर इट वॉज वन ऑफ द अर्लिएस्ट रेकॉर्डेड युजेस ऑफ द फायर एक्सटिंग्विशर इन इंडिया टू फायर सेफ्टी इन पब्लिक बिल्डिंग. म्हणजे भारतात पहिल्यांदा कधी? 1887 ला मुंबईमध्ये फायर एक्सटिंग्विश हे इस्टॅब्लिश करण्यात आलं. नंतर फर्स्ट एड टेक्निक. फर्स्ट एड टेक्निक आर द इमिजिएट केअर or the help given to the injured or sick person before professional medical help arise. म्हणजे जोपर्यंत प्रोफेशनल मेडिकल हेल्प येत नाही तोपर्यंत त्याला एखाद्या याला इंजुअर्ड पर्सनला किंवा सिक पर्सनला मदत करणे, त्याला आपण म्हणतो फर्स्ट एड टेक्निक. आता CPR इन फर्स्ट एड. CPR म्हणजे काय? कार्डिओ पल्मोनरी रेस्क्यू रेस्क्यू स्टेशन is a emergency life-saving technique used when the person heart stop beating or stop breathing. It uses the maintain blood flow, oxygen to the brain, vital organs until medical help arrives. म्हणजे CPR कसं असते की जोपर्यंत प्रोफेशनल डॉक्टर येत नाही तोपर्यंत काय करायचं आहे की त्याचा ब्लड फ्लो आणि ऑक्सिजन टू द ब्रेन किंवा महत्वाच्या ऑर्गनला जे काय ब्लड प्रोव्हाइड करण्यासाठी ही टेक्निक वापरलेली असते. आता बघा पुढे काय दिलेलं आहे. नंतर फर्स्ट एड टेक्निक कोणकोणते आहेत? मी DRABC याला असं डॉक्टर ABC असं वाचत असतो. DR म्हणजे डॉक्टर असं सहज लक्षात राहते. DRABC यूज फर्स्ट व्हेन यू रीच द विक्टिम. यूज DRABC व्हेन यू फाइंड समवन अनकॉन्शियस ऑर इंजुअर्ड अँड यू आर इन द फर्स्ट पर्सन टू हेल्प. म्हणजे हे कधी वापरायचं? एखादा म्हणजे बेशुद्ध असेल किंवा इंजुअर्ड असेल त्यावेळेस DRABC हे टेक्निक वाचतात. आता एक्झाम्पल, रोड ऍक्सिडेंट, इलेक्ट्रिक शॉक, फायर ऍक्सिडेंट, समवन लाईंग अनकॉन्शियस. एखादा बेशुद्ध अवस्थेत पडला तर ते DRABC या टेक्निक वापरतात. आता DRABCचं फुल फॉर्म काय? डेंजर रिस्पॉन्स, एअरवेज, ब्रेथिंग आणि सर्क्युलेशन. याचं हे DRABCचं फुल फॉर्म आहे. नंतर दुसरी असते ABC, यूज वेन चेकिंग लाईफ साईन. Use ABC when you need to quickly check if the person is alive and breathing. For example, person not breathing, cardiac arrest during ज्याला आपण म्हणतो CPR. नंतर त्याच्यामध्ये स्टेप कोणकोणते दिले? ABC एअरवेज. एअरवेज म्हणजे पाईप पाथ फॉर एअर. B म्हणजे काय? ब्रेथिंग, एअर फ्लोईंग थ्रू द पाईप. आणि C म्हणजे काय? सर्क्युलेशन. सर्क्युलेशन म्हणजे काय? ब्लड फ्लोईंग कंटिन्युअसली थ्रू द हार्ट, लंग्स अँड ऑल द पार्ट्स ऑफ द बॉडी.
नंतर शेवटचा पॉईंट या युनिटला, इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन अँड इंडस्ट्रियलायझेशन ऑन द ट्रेनिंगवर इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशनचा काय परिणाम होतो. ग्लोबलायझेशन अँड इंडस्ट्रियलायझेशन हॅव एनक्रीज द नीड ऑफ स्किल वर्कर, सो द ट्रेनिंग हॅज बिकम व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की ग्लोबलायझेशनला स्किल वर्कर लागते, इंडस्ट्रीला सुद्धा स्किल वर्कर लागते. मग त्याच्यामध्ये काय काय गोष्टी, स्किल डेव्हलपमेंट असू द्या, नंतर टेक्नॉलॉजी ट्रेनिंग, क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी, सेफ्टी ट्रेनिंग, ग्लोबल कॉम्पिटिशन आणि कंटिन्युअस लर्निंग, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. बरं, एवढ्या दिल्यामुळे एवढंच लक्षात ठेवायचं काय, कुठल्याही गोष्टी येऊ द्या ट्रेनिंगच्या रिलेटेड सगळ्या आपण एक्झाम मध्ये त्याला आपण रॉंग करणार नाही. त्यामुळे उगाच त्याच्यामध्ये मेमराईज करण्यात अर्थ नाही. होप करतो बऱ्याच गोष्टी फास्ट मध्ये सांगितल्या, काही समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.